आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घरात ये. सावकाश. मी आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, पण आता एक्सपिरियन्स पण करतोय. घराची तुलना आपण या जगात कुठल्याच गोष्टीशी करू शकत नाही. घरात आल्या आल्या एकदम खूप बरं वाटायला लागलं. छान वाटत. पण आता आल्या आल्या दगदग करायला सुरुवात करायची नाही. हा, लक्षात आहे ना डॉक्टरांनी काय सांगितलंय? यू नीड कम्प्लीट रेस्ट. आय नो. भैरवीताई अगदी बरोबर बोलतायत. देवांश, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. हा, इथे थांबलास तर सगळ्यांची गप्पा मारत बसशील. सई, देवांशला घेऊन जा तुमच्या खोलीत. सई, तू थांब, मी देवांशला रूम मध्ये नेते. त्याच्या खाण्यापिण्याची जरा व्यवस्था कर. डॉक्टरांनी पथ्य पाळायला सांगितलेत ना, पथ्याचंच काहीतरी बनव. हा, हो. चाल ना. हो. सावकाश. डोंट वरी. सई, चल आपण देवांशसाठी काहीतरी खायला करूया. सांभाळू ना. बस. एकच मिनिट. ओके. सिरियसली खूप छान वाटतंय घरी. खूप कम्फर्टेबल वाटतंय बेडरूम मध्ये. आपण आपल्या स्पेस मध्ये आलो की सगळ्यांना कम्फर्टेबलच वाटतं. बरं, तू रेस्ट कर, मी येते. एक मिनिट थांब ना. काय आलं? मी काही मागितलं तर देशील? तू इतका फॉर्मल का होतोयस? एक मिनिट. सई रिलेटेड आहे का काही? काय हवंय सांग. सी, तुला असं वाटतं ना मी लवकरात लवकर बरं व्हावं? ऑफकोर्स. हा काय प्रश्न आहे? हा जो काही माझा ऍक्सिडेंट वगैरे झालाय यासाठी कोणालाच जबाबदार नको ना ठरवूस, आणि कोणाला काही बोलू सुद्धा नकोस प्लीज. मला असं वाटतं की त्यानंतरच मी जरा लवकर बरा होईल. तू लवकर बरा हो, मग आपण बोलू. टिल द टाइम टेक रेस्ट. आम्ही सगळे आहोतच. बाय. सई, अगं सूप बनवतेस? डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ना देवांशसाठी साधंच जेवण बनवूया, आणि त्याची औषधं पण द्यायची आहेत ना. तू असं कर, सूप बनवून झालं ना की त्याची औषधं दे. हा सई. हा, काय झालंय? अगं बाई, म्हणजे मी आता इतकं सगळं बोलले ते ऐकलंच नाहीस तू? लक्ष कुठे होतं तुझं? सॉरी. ते अगं सॉरी काय म्हणतेस त्यात? कुठल्या इतक्या विचारात हरवलीस? आई, भैरवी मॅडम माझ्यावर का रागवतात सारख्या? प्रत्येक वेळेस रागराग करतात माझ्या. म्हणजे त्यांच्याशी मी कितीही चांगलं वागले, कितीही चांगलं बोलले तरी चिडचिड करतात. त्यांना माझा राग येऊ नये ना याची खबरदारी सुद्धा मी प्रत्येक वेळेस घेते, पण प्रत्येक वेळेस काही ना काही कारण काढून ते माझ्यावर चिडतात. आणि आता तर त्यांचं असं म्हणणं आहे की देवांश सरांचा ऍक्सिडेंट माझ्यामुळे झालाय. अगं त्यांच्या बोलण्याचा अजिबात विचार करू नकोस तू.
हे बघ, त्यांचा स्वभाव आहे म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं. पण आई किती वेळा दुर्लक्ष करणार? वाईट तर वाटतच ना. मला कळतंय बाळा, पण त्याला आपण काहीच करू शकत नाही. तुला माहितीये ना, देवांच्या बाबतीत ताई जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी वेड्या पिशा होतात त्या. त्यांच्या रागाला तर आवर घालणं परमेश्वराला सुद्धा शक्य नाही असं वाटतं कधी कधी. मी समजू शकते बाळा, तू दुखावलीस, पण नको विचार करू स्वतः सगळा. हे बघ, देवांश आता घरी आलाय की नाही, आणि तो घरी आलाय ह्याहून चांगली गोष्ट काही असू शकते का? तू असं कर, तू त्याच्यासाठी मूग डाळीची खिचडी कर. तुझ्या हातची खिचडी आवडते त्याला. हो. देवांश तुझ्या हातचं काहीही खाणार नाही. तू त्याच्यासाठी काहीही बनवायची गरज नाही. पण मगाशी तुम्हीच तर म्हणालात ना देवांश सरांसाठी काहीतरी खायला बनव म्हणून. हो, तेव्हा देवांश समोर होता ना, त्याला वाईट वाटू नये म्हणून मी असं म्हणाले. पण देवांशच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घेणार नाही. तुझा काय भरोसा? त्याच्या जेवणातून काहीतरी मिक्स करून देशील त्याला? पण मी असं का करेन? कारण तू तशीच आहेस म्हणून. तू ना आम्हा सगळ्यांच्या जीवावर टपलेली आहेस. ताई, हो काय बोलताय तुम्ही? माफ करा ताई, पण तुम्ही बोलताना एकदा तरी विचार करा. अहो, आपली सून आहे ती. ती आपल्या वाईटाचा कधीच विचार करणार नाही. हेच वहिनी, ही अशी सतत हिची बाजू घेत राहतेस ना, म्हणून ही एवढी शेफारली. खरं तर ना, जहागीरदारांच्या घरात सून म्हणून यायची हिची लायकीच नाही. तो हॉस्पिटल मधला माणूस आहे ना, तो अगदी बरोबर बोलला होता. त्याने जी काही बडबड केली ना, त्यानंतर मी शुअर झाले की तो आमच्या काय कोणाच्याच घरची सून होण्याच्या लायकीची नाहीयेस. या घरात येण्याआधी काय काय उद्योग करून ठेवले असशील देवालाच माहित. मॅडम प्लीज, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचं ना ते बोला, पण माझ्या चारित्र्यावर जर शंका घेतली ना तर ते मी अजिबात ऐकून घेणार नाही. शंका नाही घ्यायची. त्या मुलाने तुझे फोटोज दाखवले, तुझे आणि त्याचे फोटोज, आणि तो व्हिडिओ. त्याने जे काही फोटोज व्हिडिओज वगैरे दाखवलेत ना ते सगळे खोटे होते. आणि तुम्ही तेच पाहिलं जे त्याला दाखवायचं होतं. आणि खरं तुम्ही पाहूच शकला नसता, कारण तुम्हाला ते बघायचंही नव्हतं आणि ऐकायचंही नव्हतं. हे बघ,